PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. परिसरात दररोज वाढत असलेल्या थंडीमुळे तुरीच्या पिकावर रोगाचं आक्रमण झालं असल्यानं कृषी विभागानं कृषी अधिकाऱ्यांमार्फत तुरीच्या पिकाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे. यावर्षीच्या हंगामातील कुठल्याही शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या तुरीच्या पिकावर देखील आता रोगांचा प्रादुर्भाव दिसत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. तूर बघा, या तुरीवर कोणताही आजपर्यंत ना कृषी सहाय्यक आलेला आहे, ना तलाठी, ना कोतवाल, ना कोणता कृषी अधिकारी कोणी. यांची आमची एवढी अपेक्षा आहे की त्यांनी प्रत्येकाच्या शेतात येऊन कमीत कमी शेतकऱ्याची परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे. नाही आतमध्ये जात तर कमीत कमी रोडवरचे जे शेतकरी आहे त्यांच्या तरी शेतात बघून रियालिटी बघायला पाहिजे. आणि कडाक्याची थंडी पडत असल्यामुळं आमच्या तुरीचंही हेच आहे, मक्याची हेच हाल आहे, भाव नाही. म्हणजे आता सध्या तुमचं तुरीच्या पिकाचं कशा प्रकारचं नुकसान आहे? तर नुकसान म्हणजे कडाक्याची थंडी पडत आहे आणि आम्हाला जे पंचायत समिती मार्फत जे काही औषध भेटत असन त्या कोणतेही प्रोक्लॅम वगैरे जे काही आहे ते आमच्यापर्यंत अजून पोहोचत नाही. आणि याचे कोणतेही कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी यांची कोणतीही माहिती, कोणत्याही प्रकारची माहिती आजपर्यंत आम्हाला गावात जे आपलं जनसामान्य नागरिक आहे त्यांना कोणालाही मिळत नाही. या बाबतीत तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून? शासनानं काय केलं पाहिजे? शासनाकडून कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याकडून जे कृषी खात्याकडून ज्या काही सुविधा आहे त्या सुविधा शेतकऱ्यापर्यंत पुरल्या पाहिजे, याच्यासाठी आम्हाला अपेक्षा आहे. समजा शासनानं या बाबीची पूर्तता नाही केली नसली तर आपला पुढील पवित्रा काय आहे? आम्ही मंत्रालयापर्यंत याचा पाठपुरावा केलेला आहे. येत्या सोमवारपर्यंत म्हणजे आज रविवार, उद्यापर्यंत जर या कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि कृषी खात्यातले जेवढे काही अधिकारी आहे यांनी जर याचा पाठपुरावा केला नाही तर आम्ही याच्यासाठी पुढील आता आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. या बाबतीत पिंपरी येथील शेतकरी धनंजय पांडव यांनी शेतकऱ्यांचे तुरीचे पीक वाचवण्याकरता प्रशासनानं दखल घेण्याची मागणी केली आहे. ही बाब गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देखील शेतकरी धनंजय पांडव यांनी दिला आहे. जन्मत न्यूज करता सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट, मोर्शी. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.